शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आज आपण इथं औषधी जी आहे ही घेतलेली आहे. आता इथं बघा, नेटिव्ह घेतले आहे आपण 10 ग्राम, इमामॅक्टिन घेतलेलं आहे आपण इथं 10 ग्राम आणि या दोन्हीचं आपण वेगवेगळ्या बकेटमध्ये औषधी केली आणि 15 लिटरच्या पंपामध्ये आपल्याला घ्यायचं होतं, परंतु आपल्याला पंप नाही भेटल्यामुळं आपण इथं घेतलेला आहे पंप पेट्रोलचा. तर त्यासाठी आपण काय केलं माहीत आहे का, 100 ग्राममध्ये आपण जे नेटिव्हचं आणि याचं जे आहे इमामॅक्टिनचं, तर यामध्ये टाकलं आहे. तर हा चार्जिंग पंप नाही, आपला पेट्रोल पंप आहे. तर त्यासाठी आपण इथं 14 ग्राम आपल्याला इथं नेटिव्ह घेतलं पंपामध्ये, 20 लिटर पंप भरला आणि 14 ग्राम आपण इमामॅक्टिन घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं औषधी कॅनमध्ये केलेलं आहे. बघा, इथं 20 लिटरच्या पंपामध्ये आपण इथं चार्जिंग नसल्यामुळं पेट्रोल पंपामध्ये आपण 14 ग्राम नेटिव्ह, 14 ग्राम आणि इमामॅक्टिन 14 ग्राम 20 लिटरच्या पेट्रोल पंपामध्ये आपण फवारत आहोत. सध्या परिस्थिती जी आहे ही अशा प्रकारे आहे. भरगच्च शेंगाची अवस्था आहे, फुलावस्था थोडी कमी झालेली आहे आणि हीच फवारणी आपण सुरुवातीला सुद्धा घेतली होती, त्यामुळेच आपल्याला अशा प्रकारे शेंगा भरगच्च इथं आलेल्या आहेत. आपण इथं बघू शकता. हे आहे तूर शिवनेरी 45. तूर शिवनेरी 45 आपण बघू शकता. आणि अवस्था जी आहे बघा, पूर्ण कळी अवस्था आहे, थोडीशी फुलावस्था बसलेली आहे, शेंगाची अवस्था आहे बारीक बारीक. पहिलेसुद्धा आपण हीच फवारणी दिली होती नेटिव्ह आणि इमामॅक्टिन, त्यामुळे साधारणतः 12 दिवसातच आपल्याला फुलाचं कळीमध्ये, शेंगेमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि फूल पण गळालं नाही आणि अजून पण फुलाची अवस्था सारखीच आहे. तेच जर आपण कोराजेन फवारला असतं तर फुलावस्था बसली असती. तर अजूनसुद्धा फुलाची अवस्था चालूच आहे, कारण त्याचं एकच आहे, आपण इमामॅक्टिन टाकत आहे. तर इमामॅक्टिनमुळं फुल अवस्था ही बसत नाही, तर ती सारखी चालूच राहते आणि आपला एखादा फवारा वाढला तर चालते, परंतु आपल्याला फुलाची संख्या वाढल्यामुळे शेंगाचं प्रमाण वाढते आणि आपल्याला भरगच्च उत्पादन देते. आणि ही शिवनेरी 45 असल्यामुळं माल भरपूर अशा प्रकारे आपल्याला माल दिसत आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला या तुरीपासून भरगच्च उतार आलेला आहे. मागच्या वर्षी आपल्याला एकरी 16.5-17पर्यंत 4 क्विंटलपासूनसुद्धा हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये 16.5-17 क्विंटल झालेली आहे. अंतर हेच होतं 10 फूट, 10.5 फूट, 9 फुटापासून 2 ओळीत. आणि 4-4 किलो आपण एकरी ही तूर पेरली होती. खताची मात्रा फक्त 2दा दिली होती, एकदा सुरुवातीला सोयाबीनसोबत पेरताना आणि दुसऱ्यांदा आपण दिली होती साधारणतः असे दांडं पाडून, त्यावेळेस एकदा, बस 2 वेळेस आपण दिली होती. तर अशा प्रकारे आपल्याला इथे वातावरण तुरीचं आपल्याला दिसत आहे आणि भरगच्च शेंगाने लदबद वाकून पडलेली आहे तूर. बघा, फवारणी चालू आहे. शिवनेरी 45 सिलेक्शन, शिवनेरी 45.